तर आज आमदार अपात्रतेचा निकाल लागतोय आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतानाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीचा दौरा करतात। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियान सुरू केले आणि त्याच अंतर्गत महाराष्ट्राचा दौरा आयोजित आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज हिंगोली जिल्ह्यामधल्या आखाडा बाळापूर येथे सभा होते आहे आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। दुपारी 2च्या आसपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी पोहोचतील असं कळतंय। मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळावरून अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी माधव दिपके। माधवी, ते वातावरण निर्मिती कशी करण्यात आली आहे, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। एकीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची सभा। नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियान घेऊन जे ते आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मराठवाड्यातील पहिली सभा एकनाथ शिंदे यांची आज लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिली सभा हिंगोलीत होणार आहे। खरं म्हणजे आज आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निर्णय राहुल नार्वेकर देणार आहेत, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतली ही सभा घ्यायचं ठरवलेलं आहे। या अभियानांतर्गत मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यात सभा होणार होत्या, परंतु नरेंद्र मोदी यांचा जो तो नाशिक दौरा होणार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील इतर ठिकाणचे जे ते सभा रद्द केल्या आहेत, परंतु हिंगोलीतली सभा घेण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम होते। त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांची हिंगोलीत सभा होणार आहे। हिंगोलीमधील आखाडा बाळापूर या ठिकाणी सभेची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधारण दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास या ठिकाणी हजर होणार आहेत। या सभेसाठी या ठिकाणी जय्यत तयारी पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने शिवसैनिक जे ते या सभेसाठी दाखल होतील असा आयोजकांचा दावा आहे। दरम्यान सभास्थळी जे ते मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आजच्या होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। माधव, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।